तुझ्या वडिलांकडे पैसे मागितलेस? दुःख वाटल्यानं कमी होतं बाळा, आणि त्यात तुझं दुःख आणि माझं दुःख एकच तर आहे. आणि जोपर्यंत मी खंबीर आहे तोपर्यंत मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. हर्षवर्धनच्या गोटामध्ये आता आपण एक उंदराचं पिल्लू सोडलंय. ते किती कुरतडतंय हे सगळं येणारी वेळच सांगेल. काय रे, एवढा वेळ फाईल उचलायला? सॉरी 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 असावरी. 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 काय रे, हाक मारलीस? हा हो, पण तू किती वाजले? 9? तू उठवलं का नाहीस मला? अरे काल रात्री तू खूप उशिरापर्यंत जागला होतास ना, म्हणून नाही हाक मारली. बरं तू आवरून खाली ये, मी नाश्त्याचं बघते. असावरीचा काही फोन आला होता? नाही रे, का? नाही, असंच. तू पुढे येतो मी. हां. हॅलो. याला म्हणतात योगायोग. मी फोन केला आणि बरोबर तूच उचललास फोन. तुम्ही? मग तुला कोण वाटलं? तुला कोणी दुसरं करणार होतं का फोन? नाही म्हणजे नाही, तिकडे जाऊन तू विसरलीस मला, पण मी नाही विसरलो तुला अजून. ऋषभ तसं नाही हो, पण मग कसं? तिकडे गेल्यापासून एक सुद्धा फोन नाही केलास तू मला. मी करणारच होते, पण कधी? माहेरी जाऊन इतकी रमून गेलीस की नवऱ्याला विसरून गेलीस ना? नाही हो. नाही ग, तुझी आठवण आली म्हणून फोन केला. कशी आहेस? छान. बर, कधी येणार आहेस परत? मी? का? का म्हणजे तू इथे नसलीस की मला खूप कसं तरी होतं. कोणी नसतं ना इथे त्रास द्यायला आणि मग प्रेम करायला. म्हणून विचारलं कधी येणार आहेस. येते लवकरच. काय म्हणजे अजून किती दिवस राहणार आहेस तिकडे? मी इथे एकटं किती दिवस राहायचंय? बाकी सगळे बरे आहेत ना तिकडे? इकडे सगळे मजेत आहेत. ठीक आहे, चल ठेवतो मी फोन आता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सॉरी, तू मला रोज न चुकता फोन करायचा. मी वाट बघेन. कळलं? कळलं. लव यू. बाय. बाय.
काकू काय झालं अगं? कसला एवढा विचार करतेस? काय सांगू आणि कसं सांगू सावरे तुला? मला काळजी वाटते ग फार. कसली काळजी? नेहाची, आणखीन कोणाची? नेहाची? का? सावरे, तुला या अवस्थेत सांगावं की न सांगावं मला तू काळजी करू नकोस. काय झालंय सांग मला व्यवस्थित. सावरे, तुला तो ध्रुव आठवतो का ग? त्याचं काय? अगं, त्याला नेहा अजून विसरलेली नाहीये. उलट त्याच कटू आठवणी उराशी बाळगून ती इन्स्पेक्टर झाली. आणि आता तर का युनिफॉर्म मिळालाय, म्हणजे हातात कोलीत मिळाल्यासारखंच आहे ना ग. मला फार भीती वाटते ग. रागाच्या भरात तिच्या हातून काही बरं वाईट झालं ना तर काही. पण तिच्याकडे बघून असं काही वाटत नाही ग. अगं, ती दाखवते असं. मी खूप आनंदात आहे असं ती नुसतं दाखवते. पण फार अस्वस्थ आहे ग पोरगी माझी. मला फार काळजी वाटते सावरे. खरंच. पण एवढी काळजी वाटावी असं काय? काय झालंय? अगं, आता काय सांगू तुला. तिने त्या ध्रुवला कसल्या तरी आरोपाखाली पकडले आणि पोलीस कोठडीत डांबून बेदम मारलंय अगं. मला काळजी वाटण्यासारखं काय आहे? असंच पाहिजे, त्याला अशीच शिक्षा झाली पाहिजे. नाही नाही सावरे, हे एवढ्यावरच थांबलं असतं ना तर ठीक होतं. पण आता त्याला 15 दिवसाचा रिमांड मिळालाय. आणि परवा नेहा म्हणत होती की मी त्याला तडफडून तडफडून मारणार आहे म्हणून. रागाच्या भरात बोलून गेली असेल. नाही सावरे, नाही आहे तसं अगं. ती हे सगळं ठरवून वागतीये माहितीये का. हे बघ, आपण जर वेळीच तिला सावरलं नाही ना तर फार मोठा अनर्थ घडेल. मी समजावून सांगितलं तिला, पण ती नाही माझं ऐकत आहे. तू बोलशील का तिच्याशी प्लीज? ती ऐकेल अगं तुझं प्लीज. काकू, एवढी काळजी करू नकोस. आपली नेहा असं काहीही करणार नाहीये. मी बोलते तिच्याशी. हां, ती असं काहीही करणार नाहीये, खात्री आहे माझी. काय म्हणते सावरी? अगदी मजेत आहे. आणि तिने सांगितलंय की तिची अजिबात काळजी करू नका. उलट दादांना एक निरोप पाठवलाय तिने. स्वतःची काळजी घ्या. सगळी कामं अगदी वेळेवर करत चला. वेळेवर जेवा, वेळेवर झोपा. आणि हो दादा, तुम्हाला काही लागलं ना तर मला सांगा. कारण आजपासून घरातली सगळी जबाबदारी वहिनींनी माझ्यावर सोपवली आहे. हर्षदा, माझी बायको जरी माझ्याजवळ नसली तरी माझ्याकडे फोन आहे, तिच्याहीकडे फोन आहे. तेव्हा आम्ही फोनवर संपर्क साधू शकतो आणि हा सगळा संवाद आमच्यात होऊ शकतो, नाही का? हो ना, माझ्या लक्षातच नाही आलं. मी आपली उगीच बोलत सुटले. बरं बरं, थकून गेली असशील आता. खरंच थकले हो माई. थांब, मी पाणी आणते तुझ्यासाठी. माई, बस बस बस. काय करतेस तू? हर्षदा, भोसल्यांच्या घरच्या सुना ही अशी सासवांकडनं कामं करून घेत नसतात. हे सांगितलं नाही वाटतं तुला आसाबारीने? का आसाबारीने सांगितलं, पण तुमच्या शेलारांचे संस्कारच आहेत तसे. अरे, मी आपणूनच म्हटलं ना तिला पाणी देते म्हणून. आणि थकून आली ती बिचारी. मग काय झालं? सगळ्या कामांची जबाबदारी तिच्याकडे सोपवली आसाबारीने असं आत्ताच म्हणाली ना ती. काय ग, मग आता हे सगळं पण तू स्वतःच केलं पाहिजेस, नाही का? हो ना हर्षदा? असू देत ग. अगं, मस्करी करतोय तो. थांब, मी आणते पाणी. नाही, नको माई, राहू दे. स्वतःची कामं स्वतःच करावी, हीच शिकवण आहे माझ्या आईची. आणि मीच जर ती विसरले तर
सर्वात आधी तीच माझं मुस्काट फोडेल. बरोबर आहे दादांचं. मीच घेते पाणी. काय जामीन नामंजूर झाला ना? इतक्या सहजासहजी नाही सुटू देणार मी तुला. डोळे खाली ठेव. डोळे खाली ठेव. दॅट्स बेटर. बघितलंस? कालपर्यंत मी जगाकडे डोळे वर करून पाहू शकत नव्हते. आज तीच वेळ मी तुझ्यावर आणलीये. घेऊन जा त्याला. हॅलो. हॅलो, विश्वेश्वर बोलतो साहेब. हां, बोल विश्वेश्वर. साहेब, माझ्या हाती एक फाईल लागली आहे. काय फाईल? कसली फाईल? काय फाईलमध्ये काय ते मला माहिती नाही, पण फार महत्त्वाची आहे असे भोसले साहेब बोलत होते. त्याने मला त्याची एक कॉपी काढायला सांगितली. ओ, हे बा विश्वेश्वर, मी काय सांगतो ते जरा नीट लक्ष देऊन ऐक. त्या फाईलच्या 2 कॉपीज काढायच्या. साहेब, 2 कॉपी? हो, 2. एक कॉपी त्या आदित्यला द्यायची आणि दुसरी कॉपी मला आणून द्यायची. ठीक आहे, पण साहेब फाईल खूप जड आहे. मला माहिती आहे, तुझ्या खिशातल्या पैशाचं वजन वाढलं ना की त्या फाईलचं वजन आपोआप कमी होईल. तू फाईल घेऊन ये, त्याचे तुला वेगळे पैसे मिळतील. साहेब, लवकरच भेटतो तुम्हाला आणि फाईल तुमच्या स्वाधीन करतो. ठेवू फोन? ठेव. हर्षवर्धन भोसले, आता तुझे कपडे फाडायला वेळ नाही लागायचा. मी पाठवलेल्या उंदरानं कुरतडायला सुरुवात केलीये. काय शोधताय? सॉरी. इट्स ओके. रागावलात माझ्यात? नाही, तुझ्यावर नाही. स्वतःवरच. गरज नसताना इतके पैसे खर्च करायला नको होते मी. सॉरी म्हटलं ना मी. मग आता ह्या तिकिटांचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? जायचं मनालीला. पण तूच काल म्हणालीस ना की इतके पैसे खर्च करायला नकोत म्हणून. हो, म्हटलं होतं मी, पण नंतर मला पटलं की थोडीशी ॲडजस्टमेंट केली तर होईल सगळं मॅनेज. संयोगात हा.
तू तू पण ना, तू जर पॉलिटिक्समध्ये असतेस ना तर मजा आली असती. का? कारण तू जितक्या पटकन बदलतेस तितक्या पटकन एखादा नेता पण पक्ष बदलत नसेल. खरंच तू पॉलिटिक्समध्ये असतीस तर फार मोठी झाली असतीस. घरातल्या सगळ्यांना खुश करायचं असेल ना तर घरातल्या स्त्रीला थोडंसं राजकारण करावंच लागतं. ओ अच्छा, इतकी जर तू हुशार आहेस तर मग काल काय झालं होतं? मला ना, मला वाटलं आदित्य आणि हर्षदाचं आत्ता नवीनच लग्न झालंय. असं असतानाही ते महाबळेश्वरला गेले आणि आपण थेट कुलू मनालीला. लोक काय म्हणतील? काय म्हणतील? काय म्हणतील? संहिता, सगळ्यात आधी तू हे डोक्यातून काढून टाक की हे आपलं दुसरं लग्न आहे. अगं लग्न जरी दुसरं असलं तरी आपण एकमेकांना नवीनच आहोत. खरं म्हणजे आपण एकमेकांना समजून घेण्याची सगळ्यात जास्त गरज आहे आता. संगीता, दोघांनी आयुष्यात काहीतरी कमावलंय. दोघांच्या मनाला एक खोल जखम झाली आहे. त्या जखमेवर मलम लावायला नको? त्या कटू आठवणी विसरायला नकोत? आणि असं करायचं असेल ना तर आपण अगदी एखाद्या नवीन जोडप्यासारखं राहायला हवं. पटतंय का? मग त्याची सुरुवात आपण इथून करूया. कुल कुल इतकी तडफड बरी नाही आहे ध्रुव. आणि तसे तू कितीही तडफडलास तरी माझ्या हातून तुझी सुटका नाही. घाबरू नकोस, घाबरू नकोस. तुला काहीही होणार नाही. फक्त थोडासा मार खावा लागेल. ध्रुव, आठवतोय? आठवतोय? हा स्पर्श आठवतोय?
पूर्वी हा स्पर्श व्हायचा तेव्हा वासना चाळवली जायची तुझी, पण आता जेव्हा जेव्हा तुला हा स्पर्श होईल तेव्हा फक्त भीतीचा काटा अंगावर उभा राहील तुझ्या. कळलं?